जात पात धर्म सगळं काही बाजूला ठेवून एकाच मध्ये ना शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करत आहात आणि त्यातल्या त्यात हा जाहीर व्याख्यानाचा प्रपंच सोयी कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करत आहात. हा आपल्यासाठी गर्वाचा आणि अभिमानाचा एक कार्यक्रम आहे आणि म्हणून त्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान आयोजित हा शिवजयंती उत्सव आणि जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम सन्माननीय सर्व व्यासपीठ या कार्यक्रमाचे या आज शिवजयंती उत्सवाचे सर्व आयोजक संयोजक सर्व उपस्थित माझ्या बंधूंनो भगिनींनो आणि मातांनो, माझा आवाज थोडासा ब्रेक आहे, थोडा खराब झालेला आहे कारण आज दिवसभरामध्ये 3 कार्यक्रम केलेले आहेत आणि हा शेवटचा आणि अंतिम कार्यक्रम आहे. त्यामुळे थोडं समजून घ्या, आपली माफी मागतो सुरुवातीलाच आणि जास्त वेळ न जाऊ देता सरळ विषयामध्ये हात घालतो. हरे रंग का सपना पाले आया था अफजल माटी में, हरे रंग का सपना पाले आया था अफजल माटी में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में. असं पराक्रम शिव छत्रपती शिवाजी राजांनी याच हिंदुस्थानाच्या मातीत करून ठेवलेला आहे. शिवाजी राजांबद्दल बोलायचं, संभाजी राजांबद्दल बोलायचं तर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न, त्यांचे प्रसंग, त्यांच्या कथा सांगायच्या, अनेक प्रश्न. पण आज आपला देव, देश, धर्म, राष्ट्र, समाज व आपल्या माता भगिनी यांच्यावरती आक्रमण येत आहेत. कोणती आक्रमण, काय आक्रमण हे सांगायला नकोय आपल्याला, हे माहिती आहे. पण ही जी आक्रमणे येत आहेत या सगळ्या आक्रमणांविरुद्ध जर तोंड द्यायचं असेल तर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा आमच्या मनामध्ये कायम राहिली पाहिजे. कारण शिवाजी राजे म्हणजे तेज, शिवाजी राजे म्हणजे ताकद, शिवाजी राजे म्हणजे तप आणि शिवाजी राजे म्हणजे माँसाहेब जिजाऊ यांच्या संस्काराखाली तयार झालेली या हिंदुस्थानची तडपती तलवार म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. पण आजच्या जमान्यामध्ये जी आपली पिढी, आजची पिढी जी कॉर्पोरेट जमान्यामध्ये गेलेली आहे तिच्या मनामध्ये शिवाजीराजे कुठे, तिच्या मनामध्ये आपले संभाजीराजे कुठे आहेत, तिच्या मनामध्ये आजचे राष्ट्रपुरुष कुठे आहेत. ही जी तफावत आहे, ही तफावत नक्की कुठे भरून निघणार. त्यासाठी हे व्याख्यानाचे प्रपंच सोयी कार्यक्रम केले जातात, हे त्यासाठी केले जातात. आमच्या शिवाजी राजांचा, संभाजी राजांचा इतिहास काय गायचा आम्ही सारखा काय गायचं आम्ही सारखं तेच प्रसंग, त्याच कथा काय गायचं. काहींना वाटतं ते काय व्याख्यान, कोणीतरी येणार, बडबड करणार, घरी निघून जाणार, आम्ही ऐकू, कोणीतरी करेल लाईव्ह वगैरे मोबाईलवर. असं किती दिवस चालणार आहे. आमच्या शिवाजी राजांचा, संभाजी राजांचा इतिहास काय गायचा आम्ही सारखा त्याच कथा काय गायच्या आम्ही, हे एका परदेशी माणसाने आम्हाला सांगितलं. 7 समुद्र पलीकडच्या परदेशी माणसं. या जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत. या जगामध्ये एक राष्ट्र आहे व्हिएतनाम. सर्वांना माहित असेल, सर्व शिक्षित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व ज्ञानी माणसं. व्हिएतनाम अतिशय छोटं राष्ट्र आहे. या जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्र आहेत. इराण, इटान, न्यूटन, हैलोन, स्कॉटलंड, न्यूझीलंड, इंग्लंड, भारत, अफगाणिस्तान, म्यानमार, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, केनिया, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, फ्रान्स, डेन्मार्क, बलुचिस्तान, तुर्किस्तान, आपलं हेच हिंदुस्थान. असे अनेक राष्ट्र आहेत, अनेक देश. तसाच एक देश आहे व्हिएतनाम. त्या व्हिएतनामचे एकदा परराष्ट्र मंत्री आपल्या भारतात आले होते आणि भारतात आल्यानंतर आपल्या देशाच्या राजशिष्टाचार
कालानुसार त्यांना आपल्या देशातील ताजमहल दाखवण्यात आला, आपल्या देशातील संसद दाखवण्यात आली, राजघाट दाखवण्यात आला. आणि हे सगळं काही दाखवत असताना तो व्हिएतनामचा परराष्ट्र मंत्री मात्र हे सगळं शांतपणे पाहत होता. हे शांतपणे ते सगळं उभा राहून डोळ्यामध्ये साठवून घेत होता, तो टिपून घेत होता. आणि हे सगळं पाहत असताना तो शांतपणे उभा होता. हे सगळं दाखवून झाल्यानंतर मग व्हिएतनामचा परराष्ट्र मंत्री भारताच्या परराष्ट्र मंत्र्याला म्हणतोय, तुम्ही जे जे मला आतापर्यंत दाखवलं ना ते मला पाहायचं नाहीये. तुम्ही जे जे मला आता काही दाखवलं ते मला पाहायचंच नव्हतं. मला जर तुम्हाला काहीतरी दाखवायचं असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड दाखवा. व्हिएतनामचा परराष्ट्र मंत्री म्हणतोय. भारताच्या परराष्ट्र मंत्र्याला घाम फुटला, टेन्शन आलं, टेन्शन. अरे हा 7 समुद्रापलीकडचा माणूस, बाहेरचा माणूस आहे. या देशाला, या जगामध्ये सगळ्यात आजोबांपैकी जो आजोबा आहे आमच्या देशातला ताजमहल, तो ताजमहल या माणसाला पाहायचा नाहीये, तर या माणसाला पाहायचा आहे शिवाजी महाराजांचा रायगड. व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हेलिकॉप्टर रायगडाच्या दिशेने आला. ते हेलिकॉप्टर मधून खाली उतरले. समोरचा भला मोठा रायगड उभा आहे. सरळ रायगडाच्या दिशेने धावत धावत गेले. रायगडाच्या पहिल्याच पायरीवर मस्तक टेकवलं. रायगडावरची मुठभर माती उचलली आणि आमच्या बॅग मध्ये ठेवली. माती उचलली आणि बॅग मध्ये ठेवली तेव्हा भारताचा परराष्ट्र मंत्री व्हिएतनामच्या परराष्ट्राला म्हणतोय, नेमकं असं का? तेव्हा व्हिएतनामचा परराष्ट्र मंत्री म्हणतोय, ज्या वेळेला अमेरिका सारखं बलाढ्य मोठं राष्ट्र माझ्या व्हिएतनाम सारख्या छोट्याशा राष्ट्रावर अधिराज्य गाजवण्याचं काम करत होतं, जेव्हा माझं छोटंच राष्ट्र त्या गुलामगिरीमध्ये, त्या अमेरिकेच्या गुलामगिरी मध्ये जगत होतं, आम्हाला बाहेर कसं पडावं काही कळत नव्हतं. आम्ही पारतंत्र्यात जगत होतो. काही कळत नव्हतं, काही सुचत नव्हतं. पण अशा वेळी या प्रसंगामध्ये आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास मिळाला. मग आम्ही त्या इतिहासाचा अभ्यास केला. शिवाजी राजांची युद्धनीती शिकलो, शिवाजी राजांचा गणिमिकावा शिकलो, शिवाजी राजांची शिवनीती शिकलो. त्याच शिवनीतीचा वापर करून, त्याच युद्धनीतीचा वापर करून आम्ही अमेरिका विरुद्ध लढा पुकारला. आणि अमेरिका विरुद्ध लढा पुकारल्यानंतर मग मला माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आज जर माझा देश जर गुलामगिरीतून मुक्त झाला असेल ना, माझा देश जर पारतंत्र्यातून जर सुटला असेल ना, तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मुलं, हा व्हिएतनामचा परराष्ट्र मंत्री म्हणतोय. 7 समुद्रापलीकडचा व्हिएतनामचा माणूस येतो आणि आम्हाला ज्ञान शिकून जातोय, ढोस बजून जातोय. म्हणजे नेमकी यातनं काय घ्यायचंय? एकदा आपण शिवाजी राजांना विसरलो, संभाजी राजांना विसरलो, म्हणून 150 वर्ष गोऱ्यांनी आम्हाला लता घातलेल्या, 150 वर्ष आमच्यावरती राज्य केलं, 150 वर्ष आमच्यावरती अन्याय अत्याचार केला. 150 वर्ष तेव्हाही आम्ही असेच जातीला चिकटलेलो होतो. तेव्हाही आम्ही शिवाजी राजांना, संभाजी राजांना विसरलेलो होतो. पण आज ते इंग्रज लांब आहे. आज जर आम्ही शिवाजी राजांना, संभाजी राजांना विसरलो, इंग्रज लांब आहे. डाव्या हाताला पाकडे बसलेले आहेत, उजव्या हाताला ते बांगलादेशी आहेत. वरून पिवळा चीन मिचमिच्या डोळ्यांनी पाहतोय आमच्याकडे, आणि आम्ही अजून चायनीज आयटम खातोय. खा अजून. हे सगळे देश गिळायला बसलेले आहेत. अशा वेळी जर शिवाजी राजांचा, संभाजी राजांचा इतिहास जर आम्ही विसरलो तर या देशाचं नक्की काय होईल? एकदा चित्र मनासमोर आणा, मग कळेल आम्हाला आमच्या इतिहासाची किंमत, मग कळेल आम्हाला आमच्या शिवाजी राजांची आणि संभाजी राजांची किंमत. का आम्हाला आमचा इतिहास जाणून घ्यायचा? आमचा इतिहास आम्ही माहिती करून का घ्यायचा? भविष्य गगनी भरारी घेण्या भूतकालाचे भान, वैभवशाली राष्ट्र घडविण्या इतिहासाचे ज्ञान. हा जो इतिहास आहे तुमचा, आमचा, या इतिहासाच्या कथा येणाऱ्या काळामध्ये आपला देश संकटात आहे, आपला समाज संकटात आहे. त्यावेळी कधी ना कधीतरी या ऐतिहासिक कथांमधून आम्हाला देखील प्रेरणा मिळावी व देव, देश, धर्म, राष्ट्र, समाज याच्यासाठी एकनिष्ठ व्हावं, कटिबद्ध व्हावं. म्हणून या कथा आम्ही सातत्याने ऐकायच्या आहेत, आमच्या हृदयामध्ये उतरवायच्या आहेत, आमच्या कृतीमध्ये उतरवायच्या आहेत. एवढ्या या कथांचं मोल आहे. 150
पण जे जे राष्ट्र, जे जे गाव, जे जे ठिकाण स्वतःच्या आणि स्वतःच्या पूर्वजांचा इतिहास विसरले, तेथे लयाला गेलं, तेथे धुळीला गेलं, तिथे साम्राज्य उखडून फेकली, परक्यांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं. पण हिंदुस्थान, आपली भारत माता जगाच्या पाठीवर एकमेव असा देश आहे की जिथं 1000 वर्ष या बाहेरून आलेल्या हरामखोर मुघलांनी आमच्यावरती राज्य केलं, तरी सुद्धा हा हिंदुस्थान जिवंत राहिला. याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे पराक्रम शिवाजीराजांचं, हे कर्तृत्व माझ्या शिवाजीराजांचं. उगाच नाही शिवाजीराजांना युगप्रवर्तक म्हटलं गेलं, उगाच नाही छत्रपतींना युगपुरुष म्हटलं गेलं. का म्हटलं गेलं? ज्या ज्या क्षणाला आम्हाला प्रश्न पडतो की शिवाजीराजांना युगप्रवर्तक, युगपुरुष का म्हटलं गेलं, त्या त्या क्षणाला आम्हाला उत्तर मिळतं की शिवाजीराजांनी स्पष्ट सांगितलंय, सूर्याचा रंग भगवा आहे, आम्ही हिंदू मानत नाही त्याला. निसर्गाचा रंग हिरवा आहे, आम्ही मुस्लिम समजत नाही त्याला. समुद्र सागराचा रंग निळा आहे, आम्ही बौद्ध समजत नाही त्याला. अरे निसर्ग जर भेद करत नसतील तर आम्ही का करायचे? ही धर्मनिरपेक्षता, स्वतंत्रता 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी या स्वराज्यामध्ये आणली आहे. 350 वर्षापूर्वी. असे किती पैलू आहेत, असा एकही प्रांत शिल्लक नाही हो की ज्या प्रांतामध्ये माझ्या शिवाजी राजांनी कर्तृत्व, अफाट कर्तृत्व गाजवलं नाही. एकही प्रांत शिल्लक नाही. ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गेले, त्या त्या ठिकाणी त्यांनी अफाट कर्तृत्व गाजवलेलं, अफाट पराक्रम केलं. अफाट माणसं मरायला तयार होती शिवाजी राजांसाठी, मरायला. बघा ना, ज्या वेळेला पन्हाळ्याच्या बेड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अडकलेले आहेत, अनेक हल्ले केले, नेताजी पालकरांच्या सहित हल्ले केले, पण वेडा मी म्हणता तुटत नाहीये. शिवाजी राजांना काय करावं सुचना, पण छत्रपती शिवाजी राजांना एक कल्पना सुचली की आपल्या स्वराज्यामध्ये शिवा काशीद नावाचा एक मावळा आहे. शिवाजी राजांनी शिवा काशीदाला बोलावणं पाठवलं. शिवा काशीद दरबारामध्ये हजर झालाय. समोर छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान आहेत. अरे शिवा काशीद म्हणतोय, राजा बोलावणं ठरलं जी. शिवा काशीद म्हणतोय, राजा बोलावणं ठरलं जी. तसंय छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले आहेत. शिवाजी महाराज म्हणताय, होय शिवा, एक काम आहे तुमच्याकडे. ज्या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणताय, होय शिवा, एक काम आहे तुमच्याकडं, त्या क्षणाला शिवा काशीद म्हणतोय, बोला राजा बोला, कुठं जायचंय मरायला? बोला राजा बोला, कुठं जायचंय मरायला? त्या जाग्यावर एखादा पुढाकार्याने जर कार्यकर्त्याला सांगितलं असतं, पिंट्या एक काम आहे, जायचंय आपल्याला, तर कार्यकर्ता काय म्हटलं असता माहिती आहे? बोला राजा बोला, कुठं जायचंय बसायला? ही माणसं शिवाजी राजांची होती. शिवाजी राजांनी तयार केलेली ही माणसं होती. पण आता ते तसं, ती निष्ठा काही राहिलीच नाहीये. आता आपल्याला इलेक्शन आल्यावर दिसतं ना, इलेक्शन आल्यावर आपल्याला दिसतं, सकाळी वेगळा झेंडा, दुपारी दुसरा झेंडा, संध्याकाळी तिसरा झेंडा, आणि दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून झेंडाच झेंडा. गुलाल तिकडे चांग भलं बोलण्याची पद्धत नाहीये महाराजांची. विचारांवर माणसं जोडलेली आहेत. अरे तो नेताजी पालकर गेला, मुसलमान साला मुसलमान करण्यात आला. याच रायगडच्या पवित्र भूमीमधले नेताजी पालकर प्रति शिवाजी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, प्रति शिवाजी. काय निष्ठा आहे बा. औरंगजेबाने 9 वर्ष मुसलमान बनून ठेवलं, 9 वर्ष मुसलमानच झाला, पण उरातलं स्वराज्य गेलं नाही. त्यांच्या उरातली स्वराज्य निष्ठा गेली नाही. छत्रपती शिवाजी राजांबद्दलची निष्ठा कमी नाही झाली. ते गेले पण ते आलेच का? तिथे त्यांना काही मिळत नव्हतं. तिथेही त्यांना जहागीरदारी होतीच ना. जे पाहिजे ते सगळं काही मिळत होतं. ऐशआरामामध्ये राहता आलं असतं, पण नाही, आलेच का? ही निष्ठा शिवाजीराजांची होती. ही मावळे शिवाजीराजांनी तयार केलेले होते. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे शिवचरित्राचं, सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. असे अनेक प्रसंग शिवचरित्रामध्ये
आजची पूर्ण रात्र निघून जाईल पण माझ्या राजांचं चरित्र संपणार नाही. एवढं कर्तृत्व आणि एवढं पराक्रम शिवछत्रपती शिवाजी राजांचं. अफाट कर्तृत्व. माणसं का मरायला तयार झाली शिवाजी राजांसाठी? का मरायला तयार झाली एका पायावरती या स्वराज्यासाठी? तर त्याला कारण आहे. शिवाजी महाराज मावळ प्रांतामध्ये आणि मावळ प्रांतामध्ये असताना लाल महालामध्ये असताना तिथल्या लाल मातीशी त्यांना एवढं प्रेम झालं होतं की ज्या वेळेला शिवाजी महाराज शिवापूरच्या दऱ्याखोऱ्यामध्ये जायचे तर ताठ पोरं राजांच्या समवेत यायचे. मासाहेब जिजाऊ म्हणायच्या, दादोजी काका शिवबाराजे कधी गेले? सकाळीच गेलेत मासाहेब. एवढी रात्र झाली अजून आले नाहीत. लहान तोंडी मोठा घास घेतो मासाहेब. राजांची लक्षणं सध्या बरी वाटत नाही. का का झालं दादोजी काका? सध्या बाहेर खूप पळायला लागले. मासाहेब हसत म्हणायच्या, राजघराण्यातील लेकरू काय घरात बसून राहणार का दादोजी काका? मासाहेबांना अचूक माहिती होतं हे स्वराज्य निर्माण, या स्वराज्याची ज्योत मासाहेबांनी त्यांच्या काळजामध्ये पेटवलेली होती. तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं. तेव्हा राजांचं काय चालू होतं माहितीये? राजांची बांधणी चालू होती. बांधणी, मावळ्यांची बांधणी चालू होती. शिवापूरच्या खेड्यापाड्याच्या वाड्यांमध्ये तर ताठ पोरं राजांच्या समवेत यायची. राजांच्या बरोबर त्यांची हितगुज चालू होती. काहीतरी चालू होतं मावळ्यांच्या बरोबर. एक दिवस ही सगळी कामं आटपून शिवाजीराजे पुण्याच्या दिशेने निघाले. लाल महालाच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती स्वार झाले आणि लाल महालाच्या दिशेने निघाले आणि पाठीमागून मावळे आहेत. तेव्हा एका शेतातून एक म्हातार ओरडत पळत धडपडत, ढोपरी फुटलेली होती म्हाताऱ्याची, सदरा फाटला होता कित्येक ठिकाणी. ते ओरडत होतं, राजा थांबा. धाड दिशी घोड्याची लगाम घेतली शिवाजी राजांनी. दोन पायांवरती घोडं उभं राहिलं. ते म्हातारा जवळ आलं. राजांच्या पायाला गच्च मिठी मारली आणि धाड दिशी म्हातारा रडलं. शिवाजी राजे खाली उतरले आणि त्या रडणाऱ्या म्हाताऱ्याची ती दशा पाहिली आणि शिवाजी राजांनी त्यांना जवळ केलं. त्यांच्या डोळे पुसल्याने सांगितलं, बाबा रडायचं काम नाही बाबा, न रडता काय झालं ते सांगावे. तसा म्हातारा, तो गरीब म्हातारा म्हणतोय, राजा लय वंगाले साल, राजा लय वंगाले साल. कुठले तुम्ही बाबा? राजा मी रांजाचा आहे, एक गरीब शेतकरी आहे राजा. काय झालं बाबा? राजा त्या माझ्या गावच्या गुजर पाटलानं माझ्या लेकीवर अत्याचार केला, बलात्कार केला राजा. माझ्या लेकीची अब्रू लुटली, माझ्या लेकीनं विहिरीत आत्महत्या केली राजा. अन्याय झाला या गरीबावर, न्याय करा राजा, न्याय झाला या गरीबावर, न्याय करा. छत्रपती शिवाजी राजांची, छत्रपती शिवाजी महाराज उठले. डाव्या बाजूला यसाजी कंक उभे होते. यसाजी कंकाने सांगितलं, यसाजी काका ताबडतोब निघा, रांज जवळ करा, त्या रांजाच्या पाटलाला बेड्या घालून आमच्या समोर हजर करा. यसाजी कंक निघाले. यसाजी कंक निघाले. पाटलाच्या वाड्यासमोर टोळी उभी राहिली बावळ्यांची आणि आवाज दिला, पाटील बाहेर आहे. पाटील बाहेर आला. काय काम आहे? जवळ या, सांगतो. पाटील जवळ आला. काय काम आहे विचारल्यानंतर यसाजी कंक म्हणताय, राजांनी तुम्हाला बोलावलंय, टाकोटाक चला. तसा तो पाटील म्हणतोय, जाऊन सांग तुझ्या राजाला येत नाही म्हणून. पाटील आतमध्ये गेला, दरवाजा लावून घेतला. रिकाम्या हाताने यसाजी कंक परत आले. राजांनी विचारलं, यसाजी काका कुठे आहे पाटील? यसाजी कंक मान खाली घालून सांगताय, राजा गुजर पाटलाने सांगितलं येत नाही म्हणून. राजे बोलले, यसाजी काका गुन्हेगाराला जर अशी वागणूक दिली तर कसे घडेल स्वराज्य? काय पाहताय तोंडाकडे? ताबडतोब निघा, रांज जवळ करा, त्या रांझाच्या पाटलाच्या मुसक्या बांधा आणि आमच्या समोर हजर करा. यसाजी कंक 5-50 मावळ्यांशी निघाले. दरवाजावर लाथ घातली, वाड्यात प्रवेश केला.
पाटलाचे हात पाय बांधले आणि त्याच रात्री पाटील लाल महालात हजर केला. दवंडी रात्रीच पेटली गेली. राजांच्या हातून पहिलाच न्याय निवाडा होणार होता. दवंडी पेटली गेली. हजारो माणसं लाल महालात गोळा झाली. मासाहेब जिजाऊ उत्सुक आहेत न्याय निवाडा ऐकण्यासाठी. सारी रयत उत्सुक आहे. समोर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. डाव्या बाजूला मासाहेब जिजाऊ आहेत. तो पाटील असा गुरमीतच शिवछत्रपती शिवाजी राजांकडे पाहतोय. गुरमीतच पाहतोय. राजांनी पहिला प्रश्न विचारला. पहिला प्रश्न विचारला शिवछत्रपती शिवाजी राजांनी. पाटील, गुजर पाटील तूच का? त्याने हो म्हणून सांगितलं. या गरीबाला ओळखतोस का? त्याने पुन्हा हो म्हणून सांगितलं. या गरीबाच्या लेकीवर अत्याचार करताना तुझे हात कसे जळले नाहीत? पाटील आहेस तर तू गावचा. या स्वराज्यात हैवान झालंस. गुजर पाटलाची मान खाली होती. बडबडत होते राजे. रौद्र रूप बाहेर आलं होतं राजांचं. राजांनी एकच प्रश्न विचारला. पाटील, पाटील तुला एकच प्रश्न विचारतो. त्याचं फक्त एकच उत्तर द्यायचं, हो किंवा नाही. या गरीबाच्या लेकीवर अत्याचार केलास तो गुन्हा तुला मान्य आहे की नाही? गुजर पाटलानं होकार आरती मान हलवली. 5 पावले मागे सरकले राजे. ते म्हातारा मात्र ठसा रडत होत. त्या म्हाताऱ्याला कळत नव्हतं की नेमकं मी काय करावं, मला न्याय मिळेल का. पण छत्रपती शिवाजी राजे त्यांना जवळ करतात. त्यांनी सांगतायत, बाबा तुमच्यावर अन्याय होणार नाही. तुमच्यावरती न्याय करेल हा शिवाजी. आणि छत्रपती शिवाजी राजांनी मावळ्याने हुकमा दिला. बघताय काय, या राजाच्या पाटलाच्या हात पाय तोडा आणि याला गावात जिवंत सोडा. कळू द्यात महाराष्ट्राला, शिवछत्रपती शिवाजी राजांच्या महाराष्ट्रात गरीबावर अन्याय नाही, न्याय केला जातो. हे ऐकल्यानंतर मासाहेबांच्या अंगावरती शहारे आले. ताडकन उठल्या मासाहेब. शिवा, शिक्षा चुकीची करणार नाही शिवा, पण माफी जरा कमी करावी, शिक्षा कमी करावी. आता कुठे स्वराज्य आपल्या उभं राहत आहे. शिवा, जर असं घडलं तर स्वराज्यात निरोप जाईल, चुकीचा अर्थ निरोप जाईल. शिवा, शिक्षा जरा कमी करावी. छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंकडे पाहत आहेत. शिवाजी राजाने मासाहेब जिजाऊंकडे पाहिलं आणि सांगितलं, मासाहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मासाहेब, या नराधमाला माफ करू. मासाहेब, या नराधमानं त्या लेकीवर अत्याचार केला, तिच्यावर बलात्कार केला. तिला किती वेदना झाल्या असतील मासाहेब. त्या लेकीनं आत्महत्या केली. मासाहेब, या नराधमाला माफ करू. लहानपणी मला पद्मावतीची गोष्ट तुम्ही सांगितली ना मासाहेब, ते सांगताना तुम्ही रडत होत्या ना मासाहेब. माफ करा मासाहेब, माफी मागतो, क्षमा मागतो. या नराधमाला जर माफ केलं तर स्वराज्यात निरोप जाईल की माझ्या माता भगिनींवर, या माता भगिनींवर, या स्वराज्यातील आया बहिणींवर अत्याचार केले तरी शिवबा राजा काहीच करत नाही. पण जर याचे हात पाय तोडले तर कुणाच्या बापाची हिम्मत होणार नाही या स्वराज्यातील माता भगिनींकडे वाकडे नजरेनं पाहण्याची. हा निवाडा शिवाजी राजांनी केलेला आहे. हा न्याय शिवाजी राजांचा. हा प्रसंग का सांगितला मी, आम्हाला माहिती आहे, आम्ही ऐकलेला आहे. या विचाराची अंमलबजावणी आमच्या देशामध्ये झाली पाहिजे. हा विचार आमच्यामध्ये रुजला पाहिजे. आणि ज्यावेळी शिवाजी राजांचा हा विचार आमच्या देशामध्ये, आमच्या हिंदुस्थानमध्ये, महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये बलात्कारासारखी गोष्ट होणारच नाही. त्यासाठी शिवाजी राजांचा विचार आमच्यामध्ये आला पाहिजे. हा विचार आमच्यामध्ये आज आम्ही करणं गरजेचं. अशा अनेक प्रसंग आहेत शिवाजी राजांचे. या संपूर्ण जगाने आदर्श घेतला माझ्या शिवाजी राजाचा. या जगामध्ये ज्यांचे पाठ शिकवले जातात, ज्यांचे धडे शिकवले जातात, पण आमच्या हिंदुस्थानामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये फक्त 4थी पर्यंत शिकवले जातात. हे दुर्दैव आहे आमचं, हे दुर्दैव आहे. शिवबा राजा, अफाट पराक्रम, अखंड स्वराज्य, किती प्रसंग आहेत, किती पैलू आहेत.
काय बोलावं आणि काय राहावं हा प्रश्न आम्हाला पडतो. या महाराष्ट्रातील माता भगिनींनी शिवाजी राजांकडे पाहून आपले अश्रू गपगार केले. तोच राजा शिवाजी, तोच या मातीचा विधाता, तोच या मातीचा आराध्य दैवत इतिहास साक्षी देतोय, इतिहास पुरावा देतोय की थाय मोकळून माझा शिवाजी राजा रडला होता. आम्हाला हे माहिती आहे ना, हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं छत्रपतींच्या युक्तीमुळे, हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं छत्रपतींच्या शक्तीमुळे. पण त्याही पल्ल्याड जाऊन एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे की ज्या कारणामुळे हे स्वराज्य निर्माण झालं, आणि ते कारण म्हणजे या स्वराज्यातील शिवछत्रपती शिवाजी राजांबद्दलची असणारी मावळ्यांची निष्ठा, या स्वराज्यावर असणारी निष्ठा. आणि त्याही पलीकडे एक जाऊन एक महत्वाचं कारण आहे, ते कारण म्हणजे याच महाराष्ट्रात अशा काही माता जन्माला आल्या, याच महाराष्ट्रात अशा काही ताकदीच्या माता निर्माण झाल्या की त्या प्रत्येक आईनं, त्या प्रत्येक मातेनं आपल्या बालाला, आपल्या पोराला आई या मातीसाठी मरण्याची, या मातीसाठी जगण्याची आणि या मातीसाठी खपण्याची प्रेरणा निर्माण करून दिली. आम्हाला माहिती आहे ना, नाशिक जिल्ह्यामध्ये साल्हेर नावाचा एक किल्ला आहे आणि त्या साल्हेरवर इतिहास घडला, दिलेर खान चालून आला. आणि त्या ठिकाणी त्यावेळी रामजी पांगेरा नावाचा तनाबाण 28 वर्षाचा पोरगा आहे, कोल्हापूर जिल्ह्यातला पन्हाळा प्रांतातला, तो या मातीसाठी या दिलेर खानाशी झुंज देता देता शहीदच झालाय. ज्या क्षणाला ही बातमी शिवाजी राजांना कळवण्यात आली आणि ज्या क्षणाला छत्रपती शिवाजी राजांना ही बातमी कळाली ना, त्या क्षणाला शिवाजी राजांनी गडावरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. मावळ्यांनी राजांना अडवण्याचा प्रयत्न केला. राजा बाहेर जीवाला तुमच्या धोका आहे, राजा नका जाऊ, जरा थांबा. पण शिवाजी राजा त्या मावळ्यांना काय म्हणतात माहिती आहे? छत्रपती शिवाजी राजा त्या मावळ्यांना असं म्हणतात, अरे तुमच्यासाठी रामजी पांगेरा मेला असेल, तुमच्यासाठी रामजी पांगेरा मेला असेल, पण माझ्यासाठी शिवाजी भोसले मेलाय. ज्या आईचं लेकरू या मातीसाठी, स्वराज्यासाठी, माझ्यासाठी लढत होत, त्या आईचं लेकरू, त्या रामजीची आई त्याची वाट नसेल बघत. त्या आईला जाऊन मला सांगावं लागेल की आई तुझं बाल या स्वराज्यासाठी शहीदच झालंय, आई तुझं पोरग या स्वराज्यासाठी शहीदच झालंय ग. शिवाजी राजांना अडवण्याचा प्रयत्न केला मावळे, पण राजे कोणाला थांबले नाही. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती स्वार झाले. घोड्यावरती स्वार झाल्यानंतर सरळ रामजी पांगेऱ्याच्या गावाकडे निघाले. रामजीच्या गावाला वरती गेले आहे. गावचा पाटील वेशीवर आला, अख्खं गाव वेशीवर आलं. स्वराज्याचा बाप येतोय म्हणून सगळं गाव वेशीवर जमलेलं आहे. रामजीचा छोटा भाऊ आणि रामजी पांगेऱ्याचा म्हातारा वडील सुद्धा वेशीवरती आले. शिवाजी महाराज वेशीवरती आल्यानंतर रामजी पांगेऱ्याच्या म्हाताऱ्या वडिलांचा हात धरून रामजीच्या घराकडे निघाले. आणि ज्या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराज रामजी पांगेऱ्याच्या घराजवळ आले ना, ज्या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराज रामजीच्या दारात आले ना, त्या क्षणाला ती रामजीची आई आरतीचं ताट घेऊन उभे. आरतीचं ताट पाहिल्यानंतर शिवाजी राजे म्हणतात, आई तुझं बाल मेलय ना ग, आई तुझं बाल मरण पावलंय ना, तुझं पोरगा शहीद झालंय ना, तू आरती काय करतेस? तू आरती काय करतेस? हे दुःखाचा क्षण आहे, हे दुःख आहे ना ग आई. त्यावेळेला त्या मातेचे उद्गार आहेत. त्यावेळेला ती रामजीची आई म्हणते, त्यावेळेला ती रामजीची आई असं म्हणते, राजा पोरगा शहीदच झालं म्हणून तुमचे पाय आमच्या घराला लागले, आमच्या 4 पिढ्यांचा उद्धार झाला. या माता या महाराष्ट्राने पाहिल्या, एवढ्या ताकदीच्या माता या महाराष्ट्रात निर्माण झाल्या, या महाराष्ट्राने त्या अनुभवल्या. आणि म्हणून तितक्या सामर्थ्यानं आणि तितक्या ताकदीनं हे स्वराज्य निर्माण झालं. उगाच नाहीये स्वराज्य निर्माण झालं. हे माझ्या शिवाजी राजांचे विचार, माझ्या या महाराष्ट्रातील माता भगिनींचे विचार त्या वेळेला तसे होते. त्या मावळ्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालेलं आहे. या स्वराज्यामध्ये इतिहासाची, ज्या वेळेला शिवचरित्राच्या इतिहासाची पानं आम्ही ज्या वेळेला चालतो, त्या वेळेला आम्हाला एक लक्षात येतं, एक नाव, शिवाजी राजांचं अफाट कर्तृत्व गाजवणारे, अजरामर वर्णन करणारं एक नाव आमच्या समोर येतं. ज्या वेळेला आम्ही पाहतो, आमची पानं इतिहासाची आम्ही चालतो,
शिवाजी राजांचं गुणगान गाणारं एक नाव आमच्या समोर येतं, कवी भूषण. आम्ही ऐकलं असेल, आम्हाला माहिती आहे कवी भूषण. हा कवी भूषण म्हणजे साधा सुद्धा कवी नव्हे बरं का. आता आत्ताचे कवी म्हणजे चार चारोल्या करायच्या आणि स्वतःला कविवर्य पदवी म्हणून घ्यायची, हे असले कवी नाही. आज झालंय कसं, स्वतःच्या नावापुढं काहीतरी एक स्वयंघोषित पदवी लावून घ्यायची आणि फ्लेक्स बॅनर छापायचे. हा धंदा मार्केटमध्ये सध्या सुरू आहे. पण कविभूषण म्हणजे तेच. या कविभूषणांचा एक किस्सा आहे बरं का. एकदा मी काव्य संमेलनामध्ये गेलो होतो आणि काव्य संमेलनामध्ये गेल्यानंतर बरेचसे कवी तिथे कविता सादर करत होते. आणि कविता सादर करत असताना ज्यांची पुढची कविता येणार होती, जे पुढची कविता सादर करणार होते ते बाहेर होते, त्यांचं अनाउन्समेंट सुरू होतं. आणि काही कारणास्तव मी सुद्धा तिकडून बाहेर निघालो. तर ज्या कवींची कविता सादर करायची होती, जे कवी येणार होते, ज्यांचं अनाउन्समेंट सुरू होतं, ते कवी पानटपरीवर झुरका मारतायत. मी ते पाहिलं आणि म्हटलं, हो हे काय. नाही म्हणाले, झुरका मारल्याशिवाय कविता करायची तल्लफ आहे. हे असे कवी. पण कविभूषण म्हणजे ते, कविभूषण म्हणजे तत्व. स्वाभिमान म्हणजे काय, तर स्वाभिमान म्हणजे कविभूषण. या कविभूषणला आपल्या राजाची कीर्ती आवडली. अजरामर वर्णन शिवाजी राजांचं काय आहे आणि गुणगान सगळ्यात श्रेष्ठ या जगामध्ये कोणी अजरामर करून ठेवलेलं आहे त्याचं वर्णन आहे. त्या राजाला, त्या कवीला आपल्या राजाची कीर्ती आवडली आणि तो सरळ रायगडावर आला. आणि मग काय वर्णन करू. राज्याभिषेक म्हटलं 6 जून 1674 की प्रत्येक मराठी माणसाचं काळीज कैवारून येतं. त्या दिवशी जर आपल्या राजाला राज्याभिषेक झाला नसता तर हा हिंदुस्थान अखंड पाकिस्तान झाला असता. मोगल सल्तनत इथे थया नाचत होती, नंगा नाच करत. 5ही पातशाया या हिंदुस्थानावरती कोसळल्या होत्या. त्यांचं राज्य असतं, पण तसं झालं नाही. आपली एकमेव सत्ता इथं जिवंत राहिली, त्याचं एकमेव कारण शिवाजी राजांचा राज्याभिषेक आहे. विजयनगर, इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर, करंगळे यांसारख्या भंगलेल्या दुबंगलेल्या सिंहासनाच्या जखमा रायगडावर बुजल्या आज. कारण ही भूमी रायविराजित सकळ सौभाग्य संपन्नच झाली. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. माझ्या राजाला राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. गागा भट्टांनी गर्जना केली. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की असा जय जयकार त्या राज्यसभेमध्ये दुमदुमला. आणि मग काय वर्णन करू. शिवाजी राजांचं वर्णन करण्यासाठी शाहीर उभे राहिले. म्हणतात ना, शाहीर राखीला उभा रंगली सभा, डफावर कडाडली थाप, अशी थाप कडाडली. आणि मग शाहिरांचं वर्णन करून झाल्यानंतर कवी भूषण उभा राहिला. सगळा दरबार स्तब्ध. एका सूर्याचं वर्णन करण्यासाठी कवी सूर्य उभे राहिले. आणि कवी भूषण म्हटलं, हे सर्जा शिवाजी राजा, सूर्य आपकी किरण. आणि मग इंद्रजी भी जंब पर, वाड वसु अंब पर, रावणस दंब पर, रघुकुल राज. पौनबरी बाह पर, शंभुनती नाह पर, जोत हस बाह पर, राम निर्जराज. दावाद मधुंड पर, चित्ता मृग झुंड पर, भूषण भी तुंड पर, जैसे मृगराज हे. तेजतमा अंश पर, कान्हाजी मी कंस पर, तो मलिंच वंश पर, शैर शिवराज हे, शैर शिवराज हे. कित्येकाने एक काव्य उचललं, आमचा राजा सिंहासारखा शैर शिवराज हे. आणि मग कवी भूषणाने आठवण करून दिली अफजल खान वधाची, रुस्तुम जमानला फोडल्याची.
इंग्रज, पोर्तुगीज, डच यांना सिद्धींना ठोकून काढण्याची. याचा अर्थ तर काय? ए शिवाजी राजा, तुम्ही कुठे आहे? आम्ही पळून जातो असे ते मुघल म्हणताय. आणि मग ते वर्णन करून झाल्यानंतर मग जगदीश्वराला राज्याभिषेक सुरू होता आपल्या रायरेश्वराला. जसा शिवशंकराचा शिवतांडव आहे ना आपल्या. जटाटवी कलत जलप्रवाह पावित असतले गले वलंबे लंबिता भुजंग तुंग मालिक दबट दबट दबटिना दबट दबरवया चकार चंड तंडव तनुतना शिव शिवम. तसा अभिषेक, तसं शिवतांडव शिवशंकराचं. त्याच पद्धतीनं कवी भूषणाने आमच्या शिवाजी राजाचं शिवतांडव गायलं की नाही. खंड खंड ते प्रचंड बल बंड वीर मंडन बही की अशी खंडने फुलान वेल दंड छंड बंड मोंकाराच्या कहू हेरत निशान वाहा कहान टेरान हे. भूषण म्हणत वह खंडमही मंडल में, भूषण म्हणत वह खंडमही मंडल में. अरे जहां जहां दिखे वहां शिवा के निशान है, वहां शिवा के निशान है. जिकडं पाहावं तिकडे तुझं राज्य आलेलं आहे. जिकडं पाहावं तिकडे तुझ्या स्वराज्याचा भगवा पडतोय. आणि कवी भूषणानं एक वाक्य उद्गारलं. सह्याद्रीच्या पांडुरंगाचं अजरामर वर्णन करणारी चंद्रभागा राज्यसभेमध्ये अवतरली. आणि कवी भूषणाने अजरामर वर्णन केलं. शिवाजी राजांना म्हटला, कवी भूषण शिवाजी राजांना म्हटला, हे सरदार शिवाजी राजा, सतीच तू रंग सैन्य अंग में उमंगदारी सरदा शिवाजी जंग जितना चलत है. भूषण मनत नद विहद नगार नके नदी नद मद गबर नके रलत है. ऐल फैल खैल बैल खलक में गैल बैल गजन की ठैल पहले सैल उसलत है. तारा सोताराणी दुरी दारा में लगत जिमी तारा पर पारा वारा वारायो हलत है. कुंद कुठे पाय वृंद कुठे शिव वदना पुरते चंद्र कुठे तुझ्या प्रतापा पुढे कुठे तो सूर्य कुठे तो अग्नी कुठे राम कुठे तुझे राम कुठे समर शिवा बल राम कुठे साहसगामी शिवराया सम विश्वा माझी झेप कुठे हसी ग्रहण के चले रण देख सब कुछ सांझ धर्म मंत्र पूर्ण पडे. धन्य शिवाजी राजा, धन्य शिवाजी राजा, धन्य शिवाजी राजा असं अजरामर वर्णन कवी भूषणाने शिवाजी राजांचं गायलेलं आहे. शिवाजी राजांच्या कर्तृत्वाच्या गाथा या महाराष्ट्राने अनुभवल्या. शिवाजी राजांच्या कर्तृत्वाच्या गाथा या फक्त हिंदुस्थानानेच अनुभवल्या नाही, तर साऱ्या जगाला वंदनीय असणारे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला एक प्रेरणा देऊन जातात. कारण शिवाजी राजांचं शिवचरित्र हे कोणा एका व्यक्तीचं चरित्र नाहीये. छत्रपती शिवाजी राजांचं शिवचरित्र हे एका प्रेरणेचे स्रोत आहे. छत्रपती शिवाजी राजांचं शिवचरित्र हे या मातीची शिकवण आहे. छत्रपती शिवाजी राजांचं शिवचरित्र हे या आमच्या जीवनातील जडणघडण परंपरा आहे. पण आम्ही नेमका कुठे चुकलो माहिती आहे? तुम्हाला कंटाळा आलाय का? तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या. आता नेमकं मी काय समजावं तुमच्या समोर? किती मिनिटं बोलावं आणि किती मिनिटं राहावं? आमचा मराठी माणूस नेमका इथेच चुकला. मी काय बोललो होतो? कंटाळा आला असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या. आता मला टेन्शन आलं. आम्ही नेमका कुठे चुकलो माहिती आहे? आम्ही सगळं काही ऐकायला शिकलो, पण ना आम्हाला शिवाजी राजांचं चरित्र ऐकता आलं, ना आम्हाला शिवाजी राजांचं चरित्र आमच्या डोक्यात उतरवता आलं. कुठे गेली आजची शिवभक्ती? आता महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. कुठे गेली आजची शिवभक्ती? कुठे गेले आजचे शिवभक्त? आजचे शिवभक्त फक्त सिजनेबल झाले. सिजनेबल शिवभक्ती आजची देखाव्यापुरतीची शिवभक्ती झाली साहेब. शिवभक्तांमध्ये सुद्धा दोन टाईप आले. टू टाइप्स ऑफ शिवभक्त. एक ज्याने अखंड आणि अखंड शिवछत्रपती शिवाजी राजांना हृदयाच्या अंतकरणातून अखंड आणि अखंड आराध्य दैवत मानलं. त्यांचे विचार आमच्यामध्ये, आचार आमच्यामध्ये कोरण्याचा, उतरवण्याचा प्रयत्न जरी केला, निदान प्रयत्न जरी केला, ते परमनंट शिवभक्त झाले. पण ज्या औलादींना आजच कळालं की शिवाजी राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलाय, ते टेम्परवरी शिवभक्त झाले. देखाव्यापुरते फक्त आजच्या दिवशी व्हॉट्सअप भरून ठेवायचा, स्टेटस पे स्टेटस, नुसता देखावा.
आम्ही शिवभक्त. आज जर आम्हाला देखाव्यापुरतीची शिवजयंती करायची असेल ना, फक्त देखाव्यापुरतीची शिवभक्ती जर आमच्यामध्ये उतरवायची असेल ना, तर हे तुमचं आणि आमचं शेवटचं शिवजयंतीचं वर्ष असलं पाहिजे. शेवटचं खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करण्याचा मान आणि ती कुवत आमची कधी निर्माण होईल माहितीये? ज्या वेळेला या महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेजच्या बाहेर विदाऊट पोलीस प्रोटेक्शन ना, जेव्हा आमची माता भगिनी सुरक्षितरित्या जेव्हा घरी सुरक्षित पोहोचेल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करण्याचा मान आणि ती कुवत आमची निर्माण झाली म्हणून समजा. तोपर्यंत लाज वाटली पाहिजे आम्हाला स्वतःला शिवभक्त म्हणून घेण्याची. अरे ज्या रांजाच्या पाटलानं बलात्कार केला, त्या रांजाच्या पाटलाचा चौरंगा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर दिवसा ढवल्या जर बलात्कार होत असतील तर लाज नाही वाटत आम्हाला स्वतःला शिवभक्त म्हणून घेण्याची. शिवजयंतीच्या दिवशी दिवसभर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी म्हणायचं. आणि ज्या तोंडात तुम्ही दिवसभर जय शिवाजी जय भवानी म्हटलात, त्याच तोंडात जर तुम्ही रात्री सिगरेट आणि दारू ओतत असाल तर लाज नाही वाटत आम्हाला स्वतःला शिवभक्त म्हणून घेण्याची. शिवजयंती चौकात आणि शिवभक्त चौके. शिवजयंती म्हणजे नेमका काय? मस्जिद दिसली का डीजेचा आवाज वाढवणं याला शिवजयंती म्हणतात. दारू पिऊन यायचं. आज आमच्या गाड्यांवरती शिवाजी महाराजांचे फोटो आहेत. प्रत्येक गाडीवर आमच्या शिवाजी राजांचा फोटो आणि गाडी बिअर बार. काय करून राहिलो राव. आणि मग दारू पिल्यानंतर डीजे वाल्याला धमकी, जावा काढायची बाहेर चमत चमती तलवार, कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार. अरे तू सुखरूप घरी पोहोचला तरी बस, तलवारीचा विषय नंतर करू आपण. ही शिवभक्ती आहे आमची. 16 वर्षाचा शिवाजी राजा आहे, 16 वर्षाचा शिवाजीवाला, 16 वर्षाचा शिवाजी राजा रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रक्ताचा अभिषेक वाहतोय आणि आमच्या 16 वर्षाच्या ओळाती कच्चा कच बिअरच्या बाटल्या फोडायला लागल्या. लाज नाही वाटत आम्हाला स्वतःला शिवभक्त म्हणून घेण्याची. आता कोणीच टाळी नाही वाजवणार. आमच्याकडे एक फॅशन आहे ना, आमच्याकडे एक फॅशन आहे. आम्ही आमच्या मुलींना सांगतो जीन्स घालू नका. आता काही जण म्हणतील तुम्ही नक्की कशासाठी आलाय इकडे. आम्ही आमच्या मुलींना सांगतो ना. आता मी काय आहे, या जनरेशनचा आहे, या पिढीचा आहे, त्यामुळे समाजामध्ये काय गरजेचं आहे आणि काय नाही हे मला कळतं. हे मी ऑब्झर्व करतोय. त्यामुळे बंधनं घालावी अथवा न घालावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण याच्याही पलीकडे जाऊन माझ्यासारखा सामान्य माणूस एवढंच म्हणेल की जर माझ्या माता भगिनींना बंधनात ठेवण्यापेक्षा तुमच्या पोटी जन्माला आलेल्या मुलगा नावाच्या औलादीला जर तुम्ही शिकवलं की रस्त्यावर चालणारी प्रत्येक मुलगी ही तुझ्या भगिनी समान आहे, काय गरज आहे माझ्या माता भगिनींना बंधनात ठेवायची? सांगा ना. ज्या शिवाजी राजांनी वतनदार असला, सेनापती असला, जहागीरदार असला तरी त्याला फाशीवर दिलं. पण आमच्या महाराष्ट्रात घडलं काय? काय घडलं आमच्या महाराष्ट्रात? आणि मग आम्ही म्हणतो कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? महाराष्ट्र जाग्यावरच आहे. आम्ही नेमका कुठे आहोत याचा विचार आज आम्ही करणं गरजेचं. याची जाणीव आम्हाला असली पाहिजे. आज या महाराष्ट्रामध्ये लाखो वार्यात विद्यार्थी आत्महत्या करतायत. लाखोंच्या संख्येने विद्यार्थी आत्महत्या करतायत. का? कशासाठी? आमच्या मनाची मानसिकता, आमच्या मनाची पॉवर, आमच्या मनाची शक्तीच खालावली ना तेवढी. आम्हाला संघर्ष करण्याची ताकद कुठे उभी राहिली? कुठे राहिला आमच्या जीवनामध्ये संघर्ष? आम्ही म्हणतो ना ही माणसं मोठी झाली, ती माणसं मोठी झाली. पण ही जी सगळी माणसं मोठी झालेली आहेत, जी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मोठी झालेली आहेत, ही माणसं उगाच नाही मोठी झाली. या माणसांनी स्वतःच्या आयुष्याचा एक वेगळा संघर्ष केला. तो संघर्ष मात्र आमच्या पिढीला कुठे राहिलाच नाही ना.
कारण आमचं उलट झालं ना, आमचं उलट झालं. ज्यावेळी आम्ही पप्पांकडे काही मागितलं, पप्पा नाही म्हटले की आई म्हणते द्या त्याला. आईकडे काही मागितलं, आई नाही म्हटली की पप्पा म्हणतात दे तिला. आम्हाला नकार ऐकण्याची सवय कुठे लागली? आम्हाला नकार नाही, नो ऐकण्याची सवयच नाही राहिली. आणि ज्या ज्या क्षणाला आम्हाला नाही ऐकायला आलं, ज्या ज्या वेळेला आम्हाला नकार ऐकायला आला, त्या त्या वेळेला आम्ही टेन्शन मध्ये गेलो. टेन्शन खतरनाक शब्द आहे, महत्वाचा शब्द आहे टेन्शन. त्याही पलीकडे भयानक प्रकारे साहेब आत्महत्येचं 35% प्रमाण. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आत्महत्या काय करतील, नसा काय कापतील, नापास झाला म्हणून आत्महत्या. काय राव, आयुष्याचाच मार्ग संपवला ना. आई वडिलांची किंमत ना आपल्या कुटुंबाची किंमत. क्रिकेटचा देवता, क्रिकेट आम्हाला खेळायला आवडतं ना. 10वी नापास आहे सचिन तेंडुलकर, इंडियन टीम मध्ये सिलेक्ट झाला. वय होतं 16 वर्ष. 10वी नापास आहे तो. त्याच्यानंतर त्याने शिक्षण घेतलं, आपल्यामध्ये असलेलं कर्तृत्व त्याने ओळखलं, टॅलेंट ओळखलं. लता मंगेशकर 12वी नापास आहे, नंतर त्यांनी शिक्षण घेतलं. जगामध्ये लता दिदींना दिदी म्हणून, गायन सम्राटनी म्हणून ओळखलं जातं. त्या लता मंगेशकर. आमच्यामधली कला आम्हाला ओळखता आली पाहिजे. आमच्यामध्ये काय टॅलेंट आहे ते ओळखता आलं पाहिजे. नापास झालं म्हणून आत्महत्या, आयुष्याचाच मार्ग संपवला. आणि दुसरा एक प्रकार आहे साहेब, दुसरा प्रकार भयानक आहे. आणि तसंही आत्महत्येचा प्रकार समजतं. एखादा चुकून जर वाचलाच आणि जर त्याला विचारलं ना, बाबा तू काय एवढा उतावळा झाला होता जीव द्यायला, तो म्हणतो ती नाही म्हणाली म्हणून. ती नाही म्हणाली म्हणून. आता काय बोलायचं सांगा. कुठे राहिली आमची मानसिकता? आज आम्ही सैराट होतोय ना, आज आम्ही सैराट होतोय. सैराट झालं पाहिजे का नाही? झालं पाहिजे. माझ्यासारखा माणूस जरूर हेच सांगेल आम्ही सैराट होणं गरजेचं. पण आम्ही सैराट होतोय, पण आम्हाला आमचा सैराट कसा करायचा आहे माहिती. जो चित्रपट आम्ही, आता सैराट कोणी पाहिला नाही असा एकही माणूस इथे नसेल. जो थिएटर फाडून फाडून आम्ही सैराट चित्रपट पाहिला ना, आम्हाला तसा सैराट करायचा नाहीये. आम्हाला सैराट व्हायचंय, पण आमच्या सैराटचा शेवट कसा असला पाहिजे माहितीये? ज्या वेळेला आर्ची परशाला सांगते, परशा आता काय आपलं खरं नाही, पळून जाऊ चल. कारण ऑप्शनच नसतो ना, ऑप्शनच नसतो. याच्या घरचे नाही म्हणतात, तिच्या घरचे नाही म्हणतात, दोन्हीकडचे नाही म्हणतात. शिक्षण असतं 11वी 12वी. आता या वयामध्ये काय दुसरं सुचणार आहे? आगे भी कुआ पीछे भी कुआ, वाट लग गई ना बुवा. अशी परिस्थिती येते. आणि मग अशा वेळी आर्ची परशाला सांगते, परशा आता पळून जाऊ चल. पण अशा वेळी आमचा सैराट कसा असला पाहिजे माहितीये? ज्या वेळेला आमची आर्ची आम्हाला सांगेल, परशा आता पळून जाऊ चल, त्या वेळेला परशाने सनकण कानाखाली आणायची आर्ची आणि सांगायचं, अर्चे याच दिवशी आज मी हा गाव सोडतोय आणि या गावात मी त्याच वेळेला येईल ज्या दिवशी कलेक्टर झालेला असेल. आणि तूही घरात नाही बसून राहायचं, तूही मोठं व्हायचं, मोठी पदवी घ्यायची. आणि आजच्या वास्तव चित्रपटाचा सैराट येतो कलेक्टर झालेला जो परशा गावामध्ये येतो. पुढे एक पोलीस व्हॅन, पाठीमागे एक पोलीस व्हॅन, आणि डॉक्टर झालेली आर्ची घरामधून बाहेर येते. आणि आर्चीचा खडूस बाप, आर्चीचा हात, डॉक्टर झालेल्या आर्चीचा हात परशाच्या, कलेक्टर झालेल्या परशाच्या हातामध्ये सहजासहजी देते. असा असला पाहिजे आमचा सैराट. असा सैराट असला पाहिजे आमचा. आमचा प्रेम नेमका कुठं असला पाहिजे. पण आमचं झालं कसं? आमचं उलट झालं. आम्ही राहिलो देवदास बनून. देवदास व्हॉट्सअप भरून ठेवला, स्टेटस पे स्टेटस, स्टेटस पे स्टेटस. हम जिएंगे सिर्फ तुम्हारे लिए और मरेंगे सिर्फ तुम्हारे लिए.
तू गप. कुणीच कुणाचं नसतं. हे सगळे अफवा आहेत हा, खतरनाक आहे, भयानक प्रकार आहे. आम्हाला हे कळू द्या ना आमचं प्रेम कुठं असलं पाहिजे, आमचं प्रेम कसं असलं पाहिजे हे कळू द्या ना आम्हाला. शिवचरित्रातून आज काय शिकायचं या काळात हे कळू द्या ना आम्हाला. देशसेवा काय आहे हे कळू द्या ना. पण आम्हाला संघर्ष कुठं राहिलाय? संघर्ष आमच्या जीवनामध्ये आम्हाला राहिलाच नाही ना. ज्या मुलाला जेवायला मिळत नव्हतं, अख्ख्या गावामध्ये ज्याचे नातेवाईक होते, त्या मुलाची सर्व घरची मंडळी, सर्व घरची माणसं मरण पावली. त्या नातेवाईकांनी, त्या गावच्या नातेवाईकांनी त्याला जेवायला वाढलं. पण 10व्या दिवसाला जेव्हा तो त्या नातेवाईकांच्या घरी गेला, तेव्हा नातेवाईकांनी सांगितलं, आलायस, बैस, पाणी पी आणि निघून जा. त्या मुलाला प्रश्न पडला, नेमकं काय करावं मी, कसं जेवायचं, काय खायचं. 2 दिवस उपाशी असणारा मुलगा घरातून बाहेर निघाला, रस्त्यावर फिरायला लागला आणि रस्त्यावर फिरता फिरता त्याला समोर दिसलं की कोणीतरी भंगार वेचतोय आणि भंगार वेचून तो दुसऱ्या जाऊन भंगारवाल्याला विकतोय. तो भंगारवाला त्याला पैसे देतो आणि तोच भंगारवाला त्या पैशातून, त्या मिळालेल्या पैशातून काहीतरी खाऊ खातो. त्या मुलाच्या डोक्यात कल्पना आली. त्याने भंगाराच्या वस्तू उचलायला सुरुवात केली, बाटल्या काचेच्या बॉटल उचलायला सुरुवात केली. ते सगळं काही भंगार उचलायला सुरुवात केला. दुसऱ्या भंगारवाल्याला जाऊन विकला आणि भंगारवाल्याजवळून जो पैसे त्याला मिळाले, त्या पैशातून त्यानं जेवण केलं. एवढंच नाही तर त्याच पैशातून तो शिकला आणि तोच भंगार विकणारा मुलगा या जगातील टॉप 1 ची ऍपल कंपनी काढून जातो. काय असेल संघर्ष, काय संघर्ष असेल. आज मात्र आमच्या पोरांना 10वीला जायला बाईक असते तरी म्हणतो 10वी नंतर शिकायची इच्छाच नाही हो. असे हाणले पाहिजेत ना यांना एकेकाला. कुठे राहिला आमचा संघर्ष, काय राहिला आमच्या शिवचरित्रातून काय शिकतोय आम्ही. अरे त्यावेळीच गरज होती महाराजांना अफजलाला फडायची, त्यावेळीच गरज होती महाराजांना शाहिस्त्या काळाची बोटं तोडायची. पण आता आम्हाला लढाई, युद्ध आम्हाला शिकायचंच नाहीये. आज जर आम्हाला काहीतरी शिकायचं आहे ना तर ते छत्रपती शिवाजी राजांनी तलवारीच्या टोकावरती स्वराज्य निर्माण केलं. पण आज आम्हाला आमचं स्वराज्य या ठिकाणी सक्षम भारत घडवायचा आहे, तो पेनाच्या टोकावरती. शिक्षण घेऊन आम्हाला हा स्वराज्य, हा भारत देश सक्षम करायचा आहे. आणि ती ताकद आजच्या तरुणाईमध्ये, ते फक्त तरुण करू शकतो. हे शिवचरित्रातून आम्हाला शिकायचं. शिवचरित्रातून आम्हाला हे शिकायचं आहे, कोणत्या वेळी कोणता माणूस कुठे पाठवायचा आणि नेतृत्वाच्या मधला समन्वय साधत शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची, शिवाजी राजांबद्दलची असणारी निष्ठा आणि त्या मावळ्यांची, प्रत्येक मावळ्याची काळजी घेणारा रयतेचा राजा याच महाराष्ट्रात जन्मलाय हे कळू द्या ना आम्हाला. शिवचरित्रातून आम्हाला हे शिकायचं आहे. परस्त्री माते भगिनी समान हा गुण फक्त ग्रंथ वचनात बंद ठेवायचा नाहीये, तो गुण आमच्यामध्ये आचरणात आणायचा आहे. पण आज आम्हाला शिवचरित्रातून काय घ्यावं आणि काय शिकावं हे मात्र आम्हाला कळालंच नाही. कारण आमचं उलटच झालं. ज्या गोष्टी आम्ही पायाखाली ठेवायला पाहिजेत त्या डोक्यावर घेऊन मिरवत राहिलो आणि ज्या गोष्टी डोक्यावरती ठेवायला पाहिजेत त्या पायाखाली तुडवत राहिलो. मग मला सांगा ना, 350 वर्षानंतर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज कसे जन्माला येतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण शिवाजी राजा जर जन्माला घालायचे असतील, छत्रपती शिवाजी राजा जन्माला येतील ना, पण त्यासाठी माता जिजाऊ घडणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला जिजाऊ घडतील त्या वेळेला शिवाजी राजा घडतील. जेव्हा माता जिजाऊ उभ्या राहतील तेव्हा शिवाजीराजे उभे राहतील आणि जेव्हा जिजाऊ मासाहेब जन्माला येतील तेव्हा शिवाजीराजे जन्माला येतील. आणि छत्रपती शिवाजी महाराज असे चरित्रवान पुत्र तुमच्या पोटी जन्माला आल्याशिवाय राहणार. त्यासाठी हे गुण आमच्यामध्ये आम्ही घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून वेळ तर झालेलाच आहे. शेवटी जाता जाता मात्र एवढं नक्की सांगेल की ज्या छत्रपती शिवाजी राजाने हे स्वराज्य निर्माण केलं, ज्या छत्रपती शिवाजी राजाने तुमचा आणि आमचा विचार केला, त्या छत्रपती शिवाजी राजांच्या नावावर तुम्ही हमी करा, पण त्यांच्या नावाला तुम्ही कलंक लावू नका, एवढा मात्र नक्की सांगेल.